नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विवेक पवार. आपण हे चॅनल UGC नेट, UGC सेट, MA पॉलिटिकल सायन्स, UPSC ऑप्शनल, JNU एंट्रन्सेस किंवा विविध परीक्षा ज्यांमध्ये पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस यूज केला जातो त्यांच्या तयारीसाठी सुरू केलं आहे. माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाईडवरती उपलब्ध आहे. ही जी सिरीज आपली सुरू आहे ती हिस्ट्री ऑफ पॉलिटिकल थॉटवरती आहे, ज्यामध्ये आपण पाश्चात्य राजकीय विचारवंतांचा अभ्यास करतो आहे. यामध्ये ऑलरेडी आपण प्लॅटो, ॲरिस्टॉटल, मेकॅव्हेली आणि हॉब्स हे चारही थिंकर्स कवर केलेले आहेत. हे चारही लेक्चर्स तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन परत बघू शकता. आजचा आपला जो थिंकर आहे तो आहे जॉन लॉक. हे काही क्वेश्चन्स आहेत जे UPSC ऑप्शनल किंवा JNU एंट्रन्सेस ज्या एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह असतात त्यांच्यामध्ये येऊन गेलेले आहेत. हे लेक्चर कंप्लीट झाल्यावरती तुम्ही सहजपणे या क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहू शकता. तर आजचा आपला थिंकर जो आहे तो आहे जॉन लॉक. जॉन लॉकचा जो कालखंड आहे तो आहे 1632 ते 1704, म्हणजे 1632 to 1704. याचा मोस्ट फेमस बुक जे आपण म्हणतो टू ट्रिटायजेस ऑफ गव्हर्नमेंट असं आहे, जे आपल्याला पॉलिटिकल सायन्समध्ये अभ्यास आला आहे. त्याचं नाव आहे टू ट्रिटायजेस ऑफ गव्हर्नमेंट. हे पुस्तक 2 पार्टमध्ये लॉकने लिहिलं आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रिटाईज एक पार्ट आहे आणि सेकंड ट्रिटाईज दुसरा पार्ट आहे. तर फर्स्ट ट्रिटाईजमध्ये रॉबर्ट फिल्मर्सचं एक पुस्तक आहे पॅट्रियार्का म्हणून, त्याला लॉक क्रिटिसाइज करतो. आणि सेकंड पुस्तक जे आहे, जे सेकंड ट्रिटाईज आहे, त्यामध्ये त्यांनी शासनाचा सिद्धांत असा मांडलेला आहे. पुस्तक एकच आहे ज्याचं नाव आहे टू ट्रिटायजेस ऑफ गव्हर्नमेंट. त्याचे पार्ट आहेत फक्त की फर्स्ट ट्रिटाईज आणि सेकंड ट्रिटाईज. तर आपण आता त्याचा अभ्यास दोन्ही वेगवेगळा करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आहे आपल्याला फर्स्ट ट्रिटायजेस ऑफ गव्हर्नमेंट. लॉकने जे क्रिटिसिझम केलेलं आहे, फिल्मर्सचं जे पुस्तक आहे पॅट्रियार्का म्हणून, त्या पुस्तकाला लॉकने क्रिटिसाइज केलं आहे. तर मग काय दिलं आहे पॅट्रियार्कामध्ये फिल्मरनी? तर फिल्मरनी जे आहे ते ॲब्सोल्यूट सॉव्हरेनिटी ऑफ स्टेटला जस्टिफाय केलेलं आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट सॉव्हरेनिटी म्हणजे संपूर्ण अधिकार जो असतो राज्याचा, त्याला फिल्मर जस्टिफिकेशन देतो. मग फिल्मरच्या नुसार देवानी ॲडमला बनवलं आणि ॲडम इज द फर्स्ट किंग. ॲडम हा पहिला राजा आहे. हेन्स ही शुड हॅव ॲब्सोल्यूट सॉव्हरेनिटी, म्हणजे संपूर्ण सार्वभौमत्व जे आहे ते ॲडमकडे असलं पाहिजे. फिल्मर डिड नॉट ॲक्सेप्ट कॉन्ट्रॅक्ट ॲज अ बेसिस ऑफ पॉलिटिकल ॲथॉरिटी. जसं हॉब्स बघितलं आपण, सोशल कॉन्ट्रॅक्ट थिंकर आहे, सामाजिक कराराच्या सिद्धांताचा फॉलोअर करणारे थिंकर्स आहेत. जसं हॉब्स झाला, लॉक झाला, रुसो झाला. तर लॉक पण याच गटामध्ये मोडतो. पण फिल्मर डिड नॉट ॲक्सेप्ट द कॉन्ट्रॅक्ट ॲज बेसिस ऑफ पॉलिटिकल ऑथॉरिटी. फिल्मर सपोर्ट करत नाही कॉन्ट्रॅक्टला ॲज अ बेसिस फॉर पॉलिटिकल ऑथॉरिटी. अकॉर्डिंग टू हिम बेसिस ऑफ ऑथॉरिटी शुड बी हेरिडिटी. मग हे सगळं राजकीय जे अधिकार आहेत हे कसे असले पाहिजे? तर हे अनुवंशिकतेने गेले पाहिजे. म्हणजे आदमकडे ते अधिकार असले पाहिजे, मग त्याच्या मुलाला ते सोपवले गेले पाहिजे, मग तो त्याच्या मुलाला सोपवेल. अशा प्रकारे अनुवंशिकतेने राज्याचे अधिकार सोपवण्यात आले पाहिजे असं मत फिल्मरचं होतं. मग फिल्मरला हे सिद्ध करायसाठी सोशल कॉन्ट्रॅक्टची टीका करणं गरजेचं होतं. म्हणून फिल्मर क्रिटिसाइज्ड सोशल कॉन्ट्रॅक्ट ऑन 2 ग्राउंड्स. मग सगळ्यात पहिले क्रिटिसिझम सोशल कॉन्ट्रॅक्टचं कसं केलं आहे फिल्मर्सनी? तर सोशल कॉन्ट्रॅक्ट ॲज्युम्स दॅट मॅन इज बॉर्न फ्री. तर सोशल कॉन्ट्रॅक्ट किंवा सामाजिक करार असतो त्याच्यानुसार माणूस हा मुक्त जन्माला आलेला आहे, फ्री आहे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे बंधनं नाही आहेत जन्माला येताना. पण फिल्मरच्या मते मॅन इज नॉट बॉर्न फ्री. तो मुक्त किंवा बिना बंधनाचा जन्माला आलेला नाही आहे. ही इज बॉर्न इन सोसायटी. माणूस जो आहे तो समाजात जन्माला येतो आणि ज्या समाजात जन्माला येतो तो समाज निवडायचा अधिकार माणसाला जन्माच्या आधी नसतो. म्हणून फिल्मर म्हणतो की माणूस जन्मालाच बॉर्न नाही होत फ्री. माणूस जन्मतःच बंधनासोबत जन्माला येतो ज्या समाजाचा ज्याच्यामध्ये तो जन्म घेत असतो. हा पहिला सपोर्ट क्रिटिसिझम त्यांनी सोशल कॉन्ट्रॅक्टचं केलेलं आहे. तर दुसऱ्या प्रकारे कसं टीका करतो फिल्मर त्याची? तर इफ वी ॲक्सेप्ट थिअरी ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं तो म्हणतो, आपण जरी कॉन्ट्रॅक्टचा सिद्धांत ॲक्सेप्ट केला तर इट विल नॉट बी जस्टिफाईड टू इम्पोज द कॉन्ट्रॅक्ट ऑन दोज हू नॉट हॅव बीन पार्टी टू कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आपण तो कॉन्ट्रॅक्ट जो केला आहे, जसं हॉब्समध्ये बघितलं की आपण दिस इज कॉन्ट्रॅक्ट फॉर ऑल विथ ऑल, सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांसोबत कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. तर फिल्मर म्हणतो की जे लोकांनी केला नाही किंवा ज्यांची इच्छा नव्हती करायची त्यांना कसं आपण पार्टी पकडणार या कॉन्ट्रॅक्टमध्ये, त्यांच्यावरती कसा हा कॉन्ट्रॅक्ट बांधील करणार? इट वुड नॉट बी जस्टिफाईड टू बाइंड द फ्युचर जनरेशन विथ द कॉन्ट्रॅक्ट विच हॅज बीन एंटर्ड बाय द प्रिव्हियस जनरेशन. रॉबर्ट फिल्मर म्हणतो की मागच्या जनरेशननी जो करार केलेला आहे तो आपण येणाऱ्या जनरेशनवरती कसा लादू शकतो? अशा प्रकारे फिल्मरनी 2 प्रकारे आपण बघितलं की कसं क्रिटिसिझम केलं आहे. सामाजिक कराराला त्यांनी कशा प्रकारे टीका केली आहे किंवा विरोध केलेला आहे. फिल्मर ऑल्सो बिलीव्स दॅट इफ वी गो फॉर अ सिस्टम ऑफ कॉन्ट्रॅक्ट विथ रिस्पेक्ट टू द इन्स्टिट्यूशन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी इट विल क्रिएट प्रॉब्लेम.
फिल्मर म्हणतो जे आपली मालमत्तेची जी संस्था आहे किंवा मालमत्ता एक दुसऱ्याला सोपवण्याची संस्था आहे, त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रॅक्टचा जर मार्ग वापरला तर ते प्रॉब्लेम क्रिएट करेल. म्हणून तिथे पण आपण अनुवंशिकतेचा सिद्धांत यूज केला पाहिजे. आपल्याला अनुवंशिकतेचं समर्थन करणारा रॉबर्ट फिल्मर दिसतो आणि लॉकचा सामाजिक कराराला फिल्मर विरोध करतो आहे. आता आपण काय स्टडी करतो आहे तर लॉकचं जे पुस्तक आहे 2 ट्रिटाइसेस ऑफ गव्हर्नमेंट त्यातला पहिला पार्ट ज्याच्यामध्ये लॉक क्रिटिसाइज करतोय फिल्मरला. मग लॉकच्या मते लॉक कसं क्रिटिसाइज करणार आता फिल्मरला? लॉकला ते प्रूव्ह करावं लागणार आहे की सामाजिक करार कसा बरोबर आहे अनुवंशिकतेच्या सिद्धांतापेक्षा. तर लॉक पहिले काय म्हणतो, देर इज नो बेसिस टू ॲक्सेप्ट द थेअरी दॅट गॉड हॅज गिवन ॲब्सोल्यूट पॉवर टू ॲडम. लॉक म्हणतो की पूर्णपणे अधिकार, संपूर्ण अधिकार देवाने ॲडमला दिले आहेत, याचा आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा पुरावा नाही आहे. आणि इवन इफ वी अझ्युम, जरी आपण गृहीत धरलं की देवाने पूर्ण अधिकार ॲडमला दिलेले असतील, व्हॉट आर द ग्राउंड्स टू अझ्युम दॅट गॉड हॅज गिवन सिमिलर पॉवर टू हिज सक्सेसर. इथे लॉक असं म्हणतो की एकतर आपल्याकडे पुरावा नाही की देवाने सगळे अधिकार, संपूर्ण अधिकार जे आहेत राज्य करण्याचे ते आदमला दिलेत. आणि जरी आपण गृहीत धरलं की दिलेत, पण तरी पण आपल्याकडे काय पुरावा आहे की ते त्याच्या सक्सेसरला किंवा त्याचा जो उत्तराधिकारी असेल आदमचा, ते त्याच्याकडे पण असतील तेवढेच अधिकार. देवाने तसे द्यायला सांगितलेत का? त्याचा आपल्याकडे काय पुरावा आहे का? आणि इवन इफ वी ॲक्सेप्ट दॅट ही हॅज गिवन सिमिलर पॉवर, जरी आपण असं गृहीत धरलं की तेच अधिकार त्याच्या उत्तराधिकाऱ्यालाही दिले आहेत किंवा त्याचा जो सक्सेसर आहे त्याच्या वंशातले जे पुढची पिढी आहे त्यांना पण दिलेले आहेत, मग हाऊ टू अश्युअर दॅट विच किंग ऑर किंग्स आर रिअल सक्सेसर ऑफ ॲडम. मग ॲडमला जर कितीतरी मुलं असतील तर मग त्याचा सक्सेसर आहे की त्याला त्या पॉवर दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे लॉक क्रिटिसाइज करतो या गोष्टीला की देवाने ॲडमला पॉवर दिले आहेत आणि ॲडमचे सक्सेसरच अनुवंशिकरित्या राज्य करणार आहेत. तर अनुवंशिकतेच्या सिद्धांताचं क्रिटिसिझम लॉकने आपल्याला या पहिल्या आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला करताना दिसतंय. तिसरं जे कॉन्ट्रॅक्टचा सिद्धांत फिल्मरने मांडला होता त्याला आता क्रिटिसाइज करेल लॉक. तर लॉक म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट इज बेस्ट बेसिस फॉर इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉपर्टी. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो अनुवंशिकतेपेक्षा कॉन्ट्रॅक्टच्या पद्धतीने जर आपण इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉपर्टी चालवली तर ते सगळ्यात चांगलं राहील, त्याच्यामध्ये कमीत कमी प्रॉब्लेम्स येतील. या अगेन्स्ट फिल्मरचं मत आहे की तो म्हणतो की जास्त प्रॉब्लेम होतील, पण लॉकचं म्हणणं अपोजिट आहे. इट इज रॉंग टू गिव्ह ॲब्सोल्यूट अथॉरिटी टू द किंग. लॉकच्या मते ॲब्सोल्यूट अथॉरिटी, पूर्ण सर्व अधिकार राजाकडे देणं चुकीचं आहे. कॉन्ट्रॅक्ट असलं पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्ट थ्रू ते अधिकार असले पाहिजे. असं संविधानात्मक अधिकार जे आपण म्हणतो तर त्या टाईपचं असलं पाहिजे. द ऑथॉरिटी ऑफ किंग अँड ऑथॉरिटी ऑफ फादर इज डिफरंट. लॉक म्हणतो की राजाचे अधिकार आणि वडिलांचे अधिकार हे वेगळे असतात. ऑथॉरिटी ऑफ फादर इज ॲब्सोल्यूट. फादरची जी ऑथॉरिटी असते किंवा वडिलांची किंवा पित्याचे जे अधिकार असतात ते संपूर्ण असतात किंवा अमर्यादित अधिकार असतात. बिकॉज चाइल्ड आर कम्प्लिटली डिपेंड ऑन फादर. आपले मुलं बाळं जे असतात ते पूर्णपणे डिपेंडंट असतात फादरवरती. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचे कुठलेही अधिकार घ्यायचे असतील तर त्याचे अमर्यादित अधिकार, ते निर्णय घ्यायचे त्यांच्याकडे असतात. पण सेम कांट बी सेड अबाउट सिटिझन्स. नागरिकांबद्दल राजा आणि नागरिक ह्या रिलेशनमध्ये त्या गोष्टी अप्लाय होत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींवरती फिल्मर्स थेअरी जी आहे, फिल्मरने जी थेअरी मांडली आहे की संपूर्ण अधिकार द्यायचे राज्याला अनुवंशिकतेच्या बेसिसवरती, त्याला लॉकने रिजेक्ट केलेला आहे. त्याच्या बुकचा फर्स्ट पार्ट जो आहे, फर्स्ट ट्रिटाइस, त्याच्यामध्ये तो क्रिटिसाइज करताना आपल्याला दिसतो. आता आपण बघूयात सेकंड ट्रिटाइसेस ऑन सिव्हिल गव्हर्नमेंट. म्हणजे त्याचं पुस्तकाचे 2 पार्ट्स आहेत, एक फर्स्ट ट्रिटाइज आणि सेकंड ट्रिटाइज. तर आपण फर्स्ट ट्रिटाइजमध्ये बघितलं की त्यांनी फिल्मर्सला प्रूव्ह केलं की फिल्मर्सला क्रिटिसिझम जे केलं आहे ते प्रूव्ह केलं आहे लॉकने आपल्याला. आता सेकंड ट्रिटाइजमध्ये लॉक टेक्स अ बॅलेन्स्ड व्ह्यू ऑफ ह्युमन नेचर. तुम्हाला आठवत असेल आपण मागच्या लेक्चर्समध्ये हॉब्सनी जो व्ह्यू घेतला होता ह्युमन नेचरचा, ह्युमन नेचर त्यांनी खूप खराब दाखवलं होतं, ब्रुटिश, सेल्फ सेंटर्ड, असं तसं खराब आहे माणसाचा स्वभाव. अशा प्रकारे हॉब्सनी माणसाच्या स्वभावाचे वर्णन केले होते. पण इथे आपल्याला लॉक बॅलेन्स्ड व्ह्यू, एक संतुलित व्ह्यू घेताना आपल्याला ह्युमन नेचरबद्दल दिसतो. लॉक म्हणतो की इफ मॅन इज सेल्फ सेंटर्ड मॅन ऑल्सो हॅज रिझन. माणूस हा जर आत्मकेंद्रित किंवा स्वतःचा विचार करणारा आहे तर माणूस त्याच्यासोबत हा बुद्धिशील प्राणी पण आहे. द रिझन इन मॅन गव्हर्न्स हिम टू टेक केअर ऑफ इंटरेस्ट ऑफ अदर्स इन हिज ओन सेल्फ इंटरेस्ट. म्हणजे माणसातला जी बौद्धिक दृष्टिकोन आहे किंवा ज्याची बौद्धिकता आहे ती त्याला मदत करते की दुसऱ्यांच्या पण इंटरेस्टची काळजी घ्यावी, दुसऱ्यांच्या पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा जीव आहे त्याला महत्त्व द्यायची गोष्ट आपली बौद्धिकता माणसाला शिकवते. दस ही गिव्स एनलाइटन्ड व्ह्यू ऑफ सेल्फ इंटरेस्ट. अशा प्रकारे आपल्याला लॉक प्रबुद्ध दृष्टिकोन देताना दिसतो.
रिझन टीचेस मॅन दॅट बिईंग ऑल इक्वल अँड इंडिपेंडंट नो वन ऑट टू हार्म्स अदर इन हिज लाईफ, हेल्थ, लिबर्टी ऑर पोझिशन. मग इथे काय म्हणतो लॉक की माणसामध्ये जे बौद्धिकता आहे ती माणसाला सांगते की दुसऱ्याचे पण अधिकार किंवा त्याचे पण राईट्स तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढे आपले स्वतःचे असतात. अशा प्रकारे एक बौद्धिक माणसाचं वर्णन लॉकने केलेलं आहे. हॉब्स कम्प्लिटली अपोजिट व्ह्यू देतो. इन लॉक रिझन अँड पॅशन इज बॅलेन्स्ड. लॉकमध्ये आपल्याला माणसाचा तापटपणा आणि बौद्धिकपणा याचं संतुलित वर्णन लॉकने केलेलं आहे. संतुलन दिसतं आपल्याला याच्यामध्ये लॉकचं. गॉड हॅज गिवन इनफ रिझन इन मॅन विच गाईड हिम नॉट टू हार्म द इंटरेस्ट ऑफ अदर्स. लॉक म्हणतो देवानी माणसाला तेवढी बुद्धी दिलेली आहे की तो दुसऱ्यांच्या इंटरेस्ट जे असतात त्यांच्या जे महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याला हार्म करणार नाही किंवा त्यांच्या जीवाला हार्म करणार नाही. वी कॅन सी इम्पॅक्ट ऑफ ग्लोरियस रिव्होल्युशन ऑन हिज डिस्क्रिप्शन ऑफ ह्युमन नेचर. इंग्लंडमध्ये त्या काळात झालेल्या गौरवशाली क्रांतीचं आपल्याला हॉब्सच्या ह्युमन नेचरचं डिस्क्रिप्शन आहे, मानवी स्वभावाचं जे वर्णन लॉकने केलेलं आहे त्यावरती आपल्याला झालेला दिसतो. या अगेन्स्ट आपण हॉब्सच्या याच्यात बघितलं की हॉब्स हा फेअरफुल होता. त्याच्यात जेव्हा बर्थ होत होता तेव्हा स्पेनने अटॅक केलेला होता. तिथे सिव्हिल वॉर सुरू होता इंग्लंडमध्ये. मग त्या गोष्टींचा प्रभाव हॉब्सच्या विचारांवरती झालेला आहे. आणि जेव्हा लॉकचा जो काळ होता त्या काळात तिथे गौरवशाली क्रांती झाली होती आणि ती शांततेच्या गौरवशाली क्रांती म्हणजे काय हे मी तुम्हाला डिटेलमध्ये नेक्स्ट स्लाइड्समध्ये सांगेल. पण ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव लॉकच्या विचारांवरती आपल्याला झालेला दिसतो. आता लॉकने जी निसर्ग अवस्था आहे किंवा निसर्ग स्थिती आहे याचे वर्णन केले आहे. कशा प्रकारे तर लॉक म्हणतो स्टेट ऑफ नेचर इज स्टेट ऑफ पीस. ते शांतीचं स्टेट आहे. गुडविल अँड म्युच्युअल असिस्टंट, तिथे सद्भावना आहे, परस्पर सहाय्य करणारे लोक आहेत. अशा प्रकारे लॉकचं जे स्टेट ऑफ नेचर आहे किंवा निसर्ग अवस्था आहे ते आपल्याला हॉब्सची पूर्ण अपोजिट दिसते किंवा एक शांततेची अवस्था आपल्याला दिसते. हॉब्सियन मॅन इज अँटी सोशल. हॉब्सचा जो मॅन होता किंवा तो माणूस होता ज्याचं हॉब्सने वर्णन केलं आहे तो अँटी सोशल होता. तो समाजाच्या अगेन्स्ट काम करत होता. वेरॅज लॉकियन मॅन इज ऑलरेडी लिव्हिंग इन सोसायटी. लॉकचा जो माणूस आहे तो ऑलरेडी सोसायटीमध्ये राहतो आहे कॉन्ट्रॅक्ट व्हायच्या अगोदर. हॉब्स डिस्क्रिप्शन ऑफ ह्युमन नेचर अँड स्टेट ऑफ नेचर वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय सिव्हिल वॉर इन ब्रिटन. मी जसं तुम्हाला सांगितलं की स्पेनने अटॅक केला होता इंग्लंडवरती आणि त्या काळात हॉब्सचा जन्म झाला होता. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हॉब्सच्या ह्युमन नेचरच्या डिस्क्रिप्शनवरती ऑटोमॅटिकली होत असतो. कुठल्याही थिंकर ज्या काळामध्ये जन्माला येतो तिथे भोवताली ज्या गोष्टी घडत असतात त्या गोष्टींचा प्रभाव त्याच्या विचारांवरती होत असतो. लॉक्स डिस्क्रिप्शन ऑफ ह्युमन नेचर इज इन्फ्लुएन्स्ड बाय ग्लोरियस रिव्होल्युशन. जे प्रभावशाली क्रांती जी चालू होती तिथे गौरवशाली क्रांती, त्या गौरवशाली क्रांतीचा परिणाम लॉक्सच्या विचारांवरती आपल्याला झालेला दिसतो. सिन्स मॅन हॅज रिझन, माणसामध्ये बौद्धिकता आहे आणि बौद्धिक रिझन इन मॅन टीचेस हिम नॉट टू हार्म अदर पर्सन. हीच बौद्धिकता माणसाची जी आहे ती त्याला शिकवते की ते दुसऱ्याला हार्म करणार नाही, दुसऱ्या पर्सनला. इट वॉज पॉसिबल फॉर मॅन टू लिव्ह इन स्टेट ऑफ पीस इन स्टेट ऑफ नेचर. हॉब्सचं जे स्टेट ऑफ नेचर आहे ते स्टेट ऑफ वॉर आहे. तिकडे सगळे युद्धात आहेत, एक दुसऱ्याला मारता आहेत. तिथे सर्वायवल ऑफ फिटेस्ट सारखा आहे की जो बळी तो कानपिळी अशी व्यवस्था हॉब्सच्या याच्यात आहे. पण लॉकच्या याच्यात कम्प्लिटली अपोजिट आहे. तिथे सगळे सोशल आहेत, तिथे स्टेट ऑफ पीस आहे, सगळं शांततेच्या अवस्थेत जगत आहेत. आणि ही शांतता असल्यामुळे माणूस त्याचे नैसर्गिक अधिकारसुद्धा लॉकमध्ये एन्जॉय करू शकतो जे तो हॉब्सच्या स्टेट ऑफ नेचरमध्ये नाही एन्जॉय करू शकत. The state of nature is already social in Locke and hence he was able to enjoy the rights in Locke. He was not able to enjoy in Hobbes' state of nature. मग एवढी सगळी शांततेची अवस्था होती, त्याला सगळे अधिकार एन्जॉय करता येत होते, तर मग का बरं सामाजिक करार? तर अकॉर्डिंग टू लॉक देर वेर सर्टेन इनकन्व्हिनियन्सेस इन स्टेट ऑफ नेचर. man thinks to avoid the state of nature to avoid these inconveniences. तर लॉक म्हणतो की जरी तिथे शांततेची अवस्था होती पण काही गैरसोयी होत्या. म्हणजे शांततेची अवस्था होती, लोक राईट्स पण एन्जॉय करू शकत होते, पण काही गैरसोयी असल्यामुळे माणूस सामाजिक करार करतो त्या गैरसोयी हटवण्यासाठी त्याच्या जीवनातनं. इफ मॅन हॅज रिझन मॅन ऑल्सो हॅज पॅशन. लॉक म्हणतो माणूस जरी बौद्धिक असला पण तरी तो तापट स्वभावाचा पण आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण सांगू नाही शकत की कधी कोणता स्वभाव माणसावरती हावी होईल. त्याच्यामुळे लॉक म्हणतो की ठीक आहे, आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेलं बरं आहे. हेन्स वी कॅनॉट बी डिपेंडंट ऑन द गुडविल ऑफ मॅन. लॉक म्हणतो आपण नेहमी माणसाच्या सद्भावनेवरती डिपेंड नाही राहू शकत.
देर इज नो गॅरंटी दॅट गुड विल कंटिन्यू ऑर प्रिव्हेल. ही सद्भावनेची जी भावना आहे ही नेहमी कंटिन्यू राहील याची काही गॅरंटी नाही आहे स्टेट ऑफ नेचरमध्ये. हेन्स इट विल बी बेटर दॅट देर इज सम एजन्सी विच कॅन एन्श्युअर दॅट पीपल डू नॉट डिस्टर्ब ऑर डिस्ट्रॉय द गुडविल ऑफ अदर. मग लॉक म्हणतो की स्टेट ऑफ नेचरमध्ये असल्यापेक्षा एखादी एजन्सी असलेली बरी जी नियंत्रण ठेवेल या सगळ्या गोष्टींवरती. इन स्टेट ऑफ नेचर देर इज नो कॉमन ऑथॉरिटी टू मेक लॉ, एक्झिक्यूट लॉ अँड इंटरप्रेट लॉ. लॉक म्हणतो की स्टेट ऑफ नेचरमध्ये कायदे बनवणारी किंवा कायदे अंमलात आणणारी किंवा कायद्याची व्याख्या करणारी अशी कुठल्याही प्रकारची संस्था नाही आहे. तर तशी असली पाहिजे म्हणून आपण कॉन्ट्रॅक्ट केला पाहिजे. इच पर्सन वॉज जज इन इज ओन. लॉक म्हणतो स्टेट ऑफ नेचरमध्ये प्रत्येकजणच जज होता. जरी शांततेची परिस्थिती होती, सगळे आपले राईट्स एन्जॉय करू शकत असले असते, पण पर्सन हू हॅज किल्ड हिज ब्रदर विल नॉट डिक्लेअर हिमसेल्फ गिल्टी. मग लॉक म्हणतो की एखाद्या माणसाने जर त्याच्या भावाला मारून टाकलं तर तो त्याच्यात ॲग्री करेल का की मी मारलं आहे म्हणून. तर तो स्टेट ऑफ नेचरमध्ये बिलकुल ॲग्री, निसर्ग अवस्थेत तो ॲग्री करणार नाही. त्याच्यामुळे दिस गोज अगेन्स्ट द रिझन इफ पर्सन इज जज इन इज ओन. मग माणूसच त्याच्या स्वतःच्याच गुन्ह्याच्या खटल्यामध्ये जर जज बनला तर हे काही रिझन, हे काही बौद्धिकदृष्ट्या आपल्याला बरोबर वाटत नाही. म्हणून लॉक म्हणतो की ठीक आहे, या सगळ्या गोष्टी शांततेच्या आहेत, सगळे लोक राईट्स एन्जॉय करू शकत आहेत, पण अशी एखादी संस्था असू शकली पाहिजे की जी नियम बनवेल किंवा नियम अंमलात आणेल आणि कायद्याची व्याख्या करेल. मग अशा प्रकारे लॉक आपल्याला ॲग्री करायला लावतो की कॉन्ट्रॅक्ट असला पाहिजे. मग कशी प्रोसेस असली पाहिजे कॉन्ट्रॅक्टची. तर मग हॉब्समध्ये आपण बघितलं की देर इज ओनली वन कॉन्ट्रॅक्ट, तिथे एकच कॉन्ट्रॅक्ट आहे आणि बाय सिंगल कॉन्ट्रॅक्ट मॅन क्रिएट सोसायटी ॲज वेल ॲज स्टेट. म्हणजे हॉब्सचा जो माणूस आहे तो निसर्ग अवस्थेतून डायरेक्ट एकाच करारातनं डायरेक्ट समाजात येतो आणि डायरेक्ट राज्य बनलं जातं. म्हणजे बाय सिंगल कॉन्ट्रॅक्ट मॅन क्रिएट सोसायटी ॲज वेल ॲज स्टेट. बट इन लॉक देर आर 2 कॉन्ट्रॅक्ट्स. मग लॉकच्या याच्यामध्ये परत 2 कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. मग व्हॉट इज आउटकम ऑफ फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट. मग फर्स्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळ्यात पहिले माणूस नागरी समाज बनवतो आणि नंतर मग सेकंड कॉन्ट्रॅक्ट. मग व्हॉट इज आउटकम ऑफ सेकंड कॉन्ट्रॅक्ट. मग इथे माणूस सरकार बनवतो. म्हणजे पहिल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नागरी समाज आणि नंतर मग सरकार, असे 2 कॉन्ट्रॅक्ट माणसांनी केले आहेत. सिव्हिल सोसायटी इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन लिबरल डिस्कोर्स. आपण जे लिबरलिझम स्टडी करू पुढे, ॲडॉलॉजिस्टची जी आपली सिरीज सुरू होणार आहे त्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटी किंवा नागरी समाज जो आहे तो एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ते खूप मोठा पार्ट प्ले करतो. इन्स्टिट्यूशन्स एक्सक्लुडिंग गव्हर्मेंटल लाईक फॅमिली, किनशिप एक्सेट्रा. म्हणजे जे गव्हर्मेंटल एजन्सी असतात त्या सगळ्या गोष्टी जर आपण सोडल्या, जसं की फॅमिली, नातेसंबंध किंवा कुटुंब संस्था, या सगळ्या ज्या संस्था आहेत या नागरी समाजाअंतर्गत येतात. काय सोडून? गव्हर्मेंटल संस्था सोडून. म्हणजेच गव्हर्मेंटशी रिलेटेड कुठली संस्था असेल तर ती नागरी समाजात येत नाही, ती शासनात येते. आणि त्या सगळ्या संस्था सोडून कुठलीही संस्था असेल तर त्या नागरी समाजामध्ये येतात. सिव्हिल सोसायटी इज फॉर्मल स्पेअर ऑफ लाईफ वेर एज नॅचरल सोसायटी इज इनफॉर्मल स्पेअर. म्हणजे नागरी समाज जो आहे तो माणसाच्या जीवनाच्या औपचारिक वर्तुळात येतो आणि नैसर्गिक सोसायटी आहे, जी निसर्ग संस्था आपण बघितली, ती अनौपचारिक वर्तुळात येते. इन स्टेट ऑफ नेचर मॅन हॅज राईट. जे स्टेट ऑफ नेचर किंवा निसर्ग अवस्था आहे त्याच्यामध्ये राईट्स आहेत. ॲज अ रिझल्ट ऑफ फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट दे हॅव गिवन फॉर्मल रिकॉग्निशन टू इच अदर्स राईट. मग आपल्याला माहीत आहे की निसर्ग अवस्था जी लॉकने मांडली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी राईट्स होते लोकांना. त्याच्यामुळे पहिला कॉन्ट्रॅक्ट जो होतो ज्याच्यामध्ये नागरी समाजाची निर्मिती होते त्याला ते फॉर्मल रिकॉग्निशन मिळतं. ते जे राईट्स असतात किंवा जे अधिकार असतात निसर्ग अवस्थेमध्ये त्यांना औपचारिक मान्यता मिळते. म्हणजे एक औपचारिक मान्यता या सगळ्या अधिकारांना मिळते. केव्हा मिळते? तर फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट झाला. लॉकचा जो फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याच्यामध्ये नागरी समाज आपण तयार करतो, याच्यामध्ये सगळ्या अधिकारांना औपचारिक मान्यता मिळते. आता फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट झाला, आता सेकंड कॉन्ट्रॅक्ट. मग गव्हर्नमेंट कम्स इन टू एक्झिस्टन्स. या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण बघितलं की शासन संस्था जी आहे ती तयार होते, गव्हर्नमेंट तयार होते. व्हॉट इज गव्हर्नमेंट? मग इन स्टेट ऑफ नेचर कॉमन अथॉरिटी टू मेक लॉ, एक्झिक्यूट लॉ अँड एज्युकेट लॉ वॉज अब्सेंट. मग आपण बघितलं की निसर्ग अवस्थेमध्ये कायदे बनवणारी, कायदे अंमलात आणणारी किंवा कायद्याची व्याख्या करणारी अशी कुठल्याही प्रकारची संस्था नव्हती. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सरकार अस्तित्वात येते. हेन्स बाय सेकंड कॉन्ट्रॅक्ट पीपल हॅव फॉर्म कॉमन अथॉरिटी. मग ही सगळ्या गोष्टी करण्यासाठी लोकांनी सेकंड कॉन्ट्रॅक्ट केला आणि शासन निर्मिती केली. मग आता शासनाच्या मुख्य कोणत्या ब्रँचेस असणार आहेत? 3 ब्रँचेस असतील. तर पहिली कायदे बनवणारी, मग कायदे अंमलात आणणारी आणि कायद्याची व्याख्या करणारी.
ज्याला आपण लेजिस्लेटिव्ह, आजच्या काळातही लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी म्हणजे विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका असं आपण आजच्या काळातही बघतो डिव्हिजन. तशाच प्रकारचं डिव्हिजन लॉकनी मांडलेलं आहे गव्हर्नमेंटचं. लॉ प्रपोजेस सेपरेशन ऑफ पॉवर ॲज इन स्टेट ऑफ नेचर देर वॉज नो सेपरेशन ऑफ पॉवर. म्हणजे निसर्ग अवस्था होती त्याच्यामध्ये हे पॉवर सेपरेशन नव्हतं. तर कायदा हे जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट करतो दोन्ही, एक सिव्हिल सोसायटी फॉर्म करतो, एक शासन फॉर्म करतो, याच्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर प्रपोज केलं जातं. मग काय आहे या सगळ्या करारामध्ये एक्झॅक्टली आपण ते स्टडी करूयात. मग व्हॉट पॉवर गव्हर्नमेंट हॅज, शासनाला मग कुठल्या प्रकारचे अधिकार लॉकने दिलेत. तर पीपल हॅव नॉट ट्रान्सफर्ड ऑल ऑफ देअर राईट्स टू गव्हर्नमेंट. आपण हॉब्समध्ये बघितलं की हॉब्समध्ये माणसांनी सगळे अधिकार राज्याला दिलेले आहेत, पण लॉकमध्ये असं नाही आहे. लॉकमध्ये पीपल हॅव नॉट ट्रान्सफर्ड ऑल ऑफ देअर राईट, लोकांनी सगळे अधिकार शासनाला नाही दिले आहेत. त्यांनी फक्त 3च अधिकार जे होते त्यांचे नैसर्गिक ते शासनाला दिलेले आहेत. मग कुठले 3 अधिकार, तर राईट टू मेक लॉ, सगळ्यात पहिला कायदे बनवण्याचा अधिकार. नंतर राईट टू एक्झिक्यूट लॉ म्हणजे कायदा अंमलात आणण्याचा अधिकार. आणि तिसरं राईट टू ॲड्ज्युडिकेट लॉ म्हणजे कायद्याची व्याख्या करण्याचा किंवा कायद्याचं म्हणजे सगळ्या गोष्टी, न्यायपालिका जी आहे, ज्या न्यायपालिका जी गोष्ट करते ते अधिकार. हे 3च अधिकार माणसाने राज्याला ट्रान्सफर केले आहेत. पीपल हॅव अनलिमिटेड राईट्स अँड गव्हर्नमेंट हॅज लिमिटेड राईट्स. लॉकच्या सिद्धांतामध्ये पीपल हॅव अनलिमिटेड राईट्स, लोकांना अमर्यादित अधिकार आहेत आणि शासनाला मर्यादित अधिकार आहेत. याच्याच एक्झॅक्टली अपोजिट हॉब्सने दिलेलं आहे. हॉब्स म्हणतो पीपल हॅव लिमिटेड राईट्स, लोकांना मर्यादित अधिकार आहेत आणि गव्हर्नमेंटला अमर्यादित अधिकार आहेत. मग नेचर ऑफ पॉवर ऑफ गव्हर्नमेंट काय आहे, म्हणजे राज्याला जे अधिकार दिले आहेत किंवा सत्ता आहे त्याचा काय उपयोग आहे शक्तीचा त्या. तर मग कशा प्रकारे लॉक मांडतो, तर लॉक म्हणतो की गव्हर्नमेंट इज ट्रस्ट अँड पीपल आर ट्रस्टीज. मग लॉक काय म्हणतो की सरकार जे आहे ती एक संस्था आहे आणि लोक काय आहेत त्याचे विश्वस्त मेंबर आहेत. आपण बघतो की कधी संस्था असते आणि त्याचे मेंबर असतात. तशा प्रकारे लॉक म्हणतो की सरकार जे आहे पूर्ण ते एक, शासन जे आहे ही एक संस्था आहे आणि लोक त्या संस्थेचे मेंबर आहेत. तर ट्रस्ट कॅनॉट वर्क अगेन्स्ट द विश ऑफ ट्रस्टीज. मग ही जी संस्था आहे किंवा शासन संस्था जी आपण म्हणू, ही कशा प्रकारे काम करेल, तर लोकांच्या मर्जीने काम करेल, लोकांच्या अगेन्स्ट, लोकांच्या विरोधात नाही काम करू शकत. हेन्स गव्हर्नमेंट कॅनॉट मेक एनी लॉ फॉर विच पीपल हॅवंट गिवन देअर कन्सेप्ट. मग सरकार अशा कुठल्याही पद्धतीचे कायदे बनवू शकत नाही ज्या गोष्टींसाठी लोकांनी त्यांचे अधिकार किंवा त्यांची मान्यता सरकारला दिलेली नाही. पीपल हॅव नॉट ट्रान्सफर्ड देअर राईट टू लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टी. लोकांनी त्यांच्या जगण्याचा, जीवनाचा किंवा स्वातंत्र्याचा किंवा मालमत्तेचा अधिकार शासनाला दिलेला नाही. हेन्स गव्हर्नमेंट कांट मेक लॉ विच लिमिट दिस राईट. या कुठल्याही वरच्या लाईफ, लिबर्टी किंवा प्रॉपर्टीच्या बद्दल कायदे बनवण्याचा अधिकार सरकारला नाही. मग तरी पण जर सरकारने अशा प्रकारच्या गोष्टींसाठी काही कायदे बनवले तर मग देन पीपल हॅव राईट्स टू रिवोल्ट. मग लोकांना विरोध करण्याचा अधिकार आहे, लोक विद्रोह करू शकतात मग त्या गोष्टीसाठी सरकारचा. जर हे सगळ्या अधिकारांबद्दल जर राज्य कायदे करीत असतील, कुठल्या अधिकाराबद्दल जे लोकांनी सरकारला दिलेले नाहीत, त्याचं नाव काय, तर लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टी. मग विद्रोह करणार, रिवोल्ट करणार, क्रांती करणार, कशा प्रकारे करणार. क्रांती म्हणजे काय, विद्रोह म्हणजे काय, तर विद्रोह म्हणजे हिंसक नाही, किंवा लॉक म्हणतो की डज नॉट मीन व्हायलंट ओव्हरथ्रो ऑफ द सिस्टम. लॉक म्हणतो लोकांनी विद्रोह करायचा म्हणजे हिंसक पाडाव करायचा नाही आहे सरकारचा. इट सिम्पली मीन्स चेंज इन पर्सन रनिंग द गव्हर्नमेंट. म्हणजे जो माणूस शासन चालवतो आहे, शासन पद्धती चालवतो आहे जो माणूस, त्या माणसाला बदलणे म्हणजे रिव्होल्युशन किंवा विद्रोह करणे असं आहे. बाय कॉन्स्टिट्युशनल मेथड, सांविधानिक पद्धतीने, दॅट इज थ्रू इलेक्शन. फक्त इलेक्शनच्याच मार्गाने तुम्ही जो माणूस शासन करतो आहे त्याला बदलणे, याला लॉकने विद्रोह म्हटलं आहे. मग हाऊ गव्हर्नमेंट इज इलेक्टेड अकॉर्डिंग टू लॉक. मग हे शासन जे आहे हे कशा प्रकारे इलेक्ट झालेलं आहे, कशा प्रकारे आलेलं आहे अस्तित्वात. मग इन फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट ऑल पीपल एंटर्ड इन टू कॉन्ट्रॅक्ट विथ ऑल. पहिल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण बघितलं की सगळ्या लोकांनी एक दुसऱ्याशी कॉन्ट्रॅक्ट करून नागरी समाजाची निर्मिती केली. आणि इन सेकंड कॉन्ट्रॅक्ट वेअर गव्हर्नमेंट इज फॉर्म्ड, फ्यू पर्सन विल बी इलेक्टेड अमोंग द पीपल टू रिप्रेझेंट देम. आपण बघितलं की पहिल्या करारामध्ये नागरी समाज जो आहे त्याची निर्मिती झाली आहे. आता नागरी समाजची निर्मिती झाल्यावरती त्या लोकांमधून काही लोक प्रतिनिधी त्याच्यातनं निवडले जातील, ते शासन पद्धती शासन तयार करतील आणि त्या शासनामध्ये
रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतील. अशा प्रकारे दुसरा कॉन्ट्रॅक्ट करून शासन संस्था निर्माण होईल. मग सगळ्यात पहिले नागरी समाज आणि मग शासन संस्था, अशा प्रकारच्या 2 कॉन्ट्रॅक्टचे वर्णन लॉकने केलेलं आहे. मग हे रिप्रेझेंटेटिव्स कसे निवडले जातील, तर बहुमताने निवडले जातील. गव्हर्नमेंट इज इलेक्टेड बाय मेजॉरिटी. विच एव्हर ग्रुप्स गेट मेजॉरिटी विल गेट राईट टू फॉर्म गव्हर्नमेंट. मग ज्या कुठल्या गटाला बहुमत मिळेल ते शासन स्थापन करतील किंवा शासन संस्था तयार करतील. दस गव्हर्नमेंट रिप्रेझेंट द कन्सेंट ऑफ पीपल. म्हणून शासन काय रिप्रेझेंट करतं, तर संमती रिप्रेझेंट करतं लोकांची. आता आपण बघितलं, जेव्हा आपण हॉब्स स्टडी केला तेव्हा बघितलं की काही गोष्टी हॉब्सच्या आणि लॉक्सच्या सारख्या आहेत, तर काही गोष्टी कम्प्लिटली डिफरंट आहेत. त्या आपण कम्पेअर करून बघूयात. मग सगळ्यात पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज नॅचरल स्टेट ऑफ मॅन बिफोर फॉर्मिंग गव्हर्नमेंट. सरकार स्थापन करण्याच्या अगोदर काय स्थिती होती माणसाची, तर निसर्ग अवस्था होती. हॉब्स पण त्याला मान्य करतो आणि लॉकही म्हणतो की निसर्ग अवस्था होती. इथे आपल्याला दोघांचे सारखे मत होताना दिसतं. दुसरा कंपॅरिझन आहे की आर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटेड थ्रू डिवाइन राईट ऑर थ्रू सोशल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे देवानी तयार केलेली संस्था आहे, जी राज्याची संस्था आहे, की सोशल कॉन्ट्रॅक्टने तयार झालेली आहे. जे शासन संस्था जी आहे ही देवाने तयार केली की सोशल कॉन्ट्रॅक्ट तो तयार झालेली आहे. तर हॉब्सही मान्य करतो की सोशल कॉन्ट्रॅक्टनीच तयार झालेली संस्था आहे आणि लॉकही तो तयार होतो त्या गोष्टीवरती. तर इथेही आपल्याला दोघांचे सिमिलर व्ह्यूज बघायला मिळतात. आता डिफरन्स कुठे होतो, तर या प्रश्नामध्ये की व्हाय डू वी हॅव गव्हर्नमेंट. मग आपल्याला शासन संस्था कशासाठी पाहिजे, तर हॉब्स म्हणतो टू प्रोटेक्ट अस फ्रॉम आवर सेल्फ. म्हणजे आपल्यालाच आपल्या स्वतःपासून वाचवण्यासाठी आपल्याला संस्था पाहिजे, एखादी शासन संस्था. कारण आपण एक दुसऱ्याचं ब्रिटिश आहो आपण, असं हॉब्सनी एक्सप्लेन केलेलं आहे ह्युमन नेचरचं. तुम्ही हॉब्सचं लेक्चर जर परत बघसाल एकदा, तर तुम्हाला लक्षात येईल की हॉब्सनी गव्हर्नमेंट का असावी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि लॉक काय म्हणतो, तर टू प्रोटेक्ट नॅचरल राईट्स. हॉब्सचा जो माणूस आहे निसर्ग अवस्थेमध्ये तो बौद्धिक प्राणी आहे, त्याच्यामुळे तिथे हिंसा नाही आहे. पण हे जे नॅचरल राईट्स आहेत याची गॅरंटर कोणीतरी असला पाहिजे, म्हणून गव्हर्नमेंट फॉर्म करायची. तर इथे आपल्याला डिफरंट व्ह्यू होताना दिसतो. मग नंतर एक डिफरन्सिएशन आहे परत. मग तिथे म्हणतात वेअर डज सॉव्हरेनिटी रिसाइड्स. म्हणजे सार्वभौमत्व कोणाकडे आहे, तर हॉब्समध्ये राजाकडे आहे किंवा राज्य संस्थेकडे आहे आणि लॉकमध्ये लोकांकडे आहे. मग आपल्याला इथेही डिफरंट व्ह्यू होताना दिसतो. लॉक म्हणतो लोकांना सगळे अधिकार आहेत, फक्त 3 अधिकार त्यांनी राज्याला दिलेले आहेत. कुठले कुठले 3 अधिकार, नियम बनवायचे, नियम अंमलात आणण्याचे आणि त्याची व्याख्या करण्याचे नियमांचे, असे 3 अधिकार लोकांनी लॉकमध्ये राज्यसंस्थेला दिले आहेत. पण हॉब्समध्ये लोकांनी सगळे अधिकार त्यांच्या राज्यांना दिले आहेत. हॉब्समध्ये माणसाला फक्त जगण्याचा अधिकार दिसतो. मग हॉब्समध्ये आपल्याला माणूस हा लिमिटेड फ्रीडम आणि राज्याला कंप्लीट फ्रीडम असताना दिसतं. आणि लॉकमध्ये लोकांना कंप्लीट फ्रीडम आणि राज्याला लिमिटेड फ्रीडम. अशा प्रकारे ह्या गोष्टी ते आपल्याला दोघांमध्ये डिफरन्स बघायला मिळतो मतांमध्ये त्यांच्या. डू पीपल हॅव राईट्स टू ओव्हरथ्रो गव्हर्नमेंट इन एक्स्ट्रीम केसेस. मग हॉब्सनी काय म्हटलं आहे की जर सरकार लोकांच्या अगेन्स्ट काम करत असेल तर लोकांना विद्रोह करण्याचा अधिकार किंवा सरकारला काढून टाकण्याचा अधिकार आहे का, तर हॉब्स म्हणतो नाही. पण इथेच आपल्याला लॉकचं विरोधी मत दिसतं. लॉक्स म्हणतो हो, विद्रोह करून तुम्ही सरकार चेंज करू शकता, पण विद्रोह हिंसक पद्धतीचा नसला पाहिजे. शांततेच्या मार्गाने तुम्ही राज्य करणारा जो माणूस आहे शासन पद्धतीला त्याला बदलू शकता. अशा प्रकारे आपल्याला कंपॅरिझन ऑफ हॉब्स आणि लॉक या दोघांचं आपण कंपॅरिझन बघितलं. हे दोघंही सामाजिककरणाचं सिद्धांताचं समर्थन करणारे थिंकर्स आहेत. आता लॉक्स थिअरी ऑफ नॅचरल राईट्स, लॉकने जे नैसर्गिक अधिकारांचा सिद्धांत मांडलेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघूयात. काय तर मॅन एन्जॉयड नॅचरल राईट्स इन स्टेट ऑफ नेचर. माणूस हा निसर्ग अवस्थेत नैसर्गिक अधिकार एन्जॉय करू शकत होता. आउट ऑफ ऑल नॅचरल राईट्स द मोस्ट इम्पॉर्टंट आर टू लाईफ, लिबर्टी अँड प्रॉपर्टी. लॉक म्हणतो की निसर्ग अवस्थेमध्ये जेवढे नैसर्गिक अधिकार होते त्या सगळ्या अधिकारांपेक्षा जीवनाचा, स्वतंत्राचा आणि मालमत्तेचा हे 3 अधिकार सगळ्यात महत्त्वाचे आहेत. लॉक्स प्रॉपर्टी वॉज इन्क्लुझिव्ह टर्म विच इन्क्लुडेड लाईफ अँड लिबर्टी टू. लॉक जिथे जिथे मालमत्तेचा उल्लेख करतो किंवा मालमत्तेच्या अधिकाराचा लॉकने जिथे जिथे त्याच्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे तो सर्वसमावेशक आहे. म्हणजे त्याच्यात लाईफचा अधिकार आणि लिबर्टीचा अधिकाराचा पण समावेश आहे. सो इट गिव्स 2 मिनिंग. त्याचे 2 अर्थ होतात. मग एक तर विदाऊट प्रॉपर्टी लाईफ अँड लिबर्टी कॅरीज नो मिनिंग.
म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर्टी नसेल तुमच्याकडे तर तुमच्या जीवनाचा आणि त्या स्वातंत्र्याचा काही अर्थ राहत नाही, असं लॉकचं मत आहे. आणि दुसरा अर्थ काय होतं तर इट ऑल्सो मीन दॅट दे आर मॅन्स प्रॉपर्टी अँड नॉट स्टेट प्रॉपर्टी. दुसरा अर्थ कसा होतो तर लाईफ आणि लिबर्टी हे जे दोन प्रॉपर्टी आहेत माणसाचे, ते माणसाची प्रॉपर्टी आहे, राज्याची नाही. तर अशा प्रकारे या स्टेटमेंटचे दोन अर्थ लॉकने मांडलेत. सो स्टेट कॅनॉट डिप्राईव्ह मॅन फ्रॉम हिज नॅचरल राईट. म्हणून राज्यसंस्था जी आहे किंवा राज्य जे आहे ते माणसाला वंचित नाही करू शकत त्याच्या नैसर्गिक अधिकारांपासून. लॉक हॅज गिवन जस्टिफिकेशन ऑफ ॲब्सोल्यूट राईट ऑफ प्रॉपर्टी. लॉक आपल्याला इथे ॲब्सोल्यूट राईट म्हणजे संपूर्ण हक्कांचा, अमर्यादित हक्कांचा, जी प्रॉपर्टीचा अमर्यादित हक्काचं समर्थन करताना आपल्याला इथे लॉक दिसतो. मग व्हॉट इज पर्पज ऑफ लाईफ अकॉर्डिंग टू लॉक. लॉकच्यानुसार आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, का बरं आपलं आयुष्य आहे. तर मग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ इज हॅपीनेस. आनंद आहे, खुशी आहे किंवा पर्सिट ऑफ हॅपीनेस आहे. म्हणजे आनंद शोधण्याचा मार्ग, म्हणजे माणसाचं जीवन जे आहे ते एकतर आनंदात आहे किंवा आनंद शोधण्यामध्ये व्यक्त होतं. तर गॉड हॅज क्रिएटेड ॲपल, मिल्क, मीट टू ईट अँड टू सॅटिस्फाय ॲपिटाईट. देवाने जे कुठल्या गोष्टी बनवल्या आहेत, ॲपल आहे किंवा दूध आहे, मटण आहे, मच्छी आहे, मांस आहे, कुठल्याही गोष्टी असतील ते खायसाठी बनवलं आहे, त्याची भूक शांत करण्यासाठी आहे. गॉड हॅज नॉट क्रिएटेड मॅन टू सॅक्रिफाईस. देवाने माणसाचा जन्म जो आहे तो त्याग करण्यासाठी नाही बनवलेला आहे किंवा माणसाला त्याग करण्यासाठी नाही बनवला आहे. लाईक हॉब्स, लॉक इज ऑल्सो युटिलिटेरियन. अशाच प्रकारे जसं हॉब्सने माणसाला उपयुक्ततावादी ठरवलं तसंच लॉकही म्हणतो माणूस हा उपयुक्ततावादी आहे. प्रॉपर्टी इज सोर्स ऑफ गुड लाईफ. म्हणजे चांगलं जर आनंदी आयुष्य जगायचं असेल तर लॉक म्हणतो की प्रॉपर्टी हा एक स्रोत आहे. लॉक हॅज पुट 3 लिमिटेशन्स ऑन द राईट टू प्रॉपर्टी. मग सगळ्यात पहिलं आहे लेबर लिमिटेशन म्हणजे श्रम मर्यादा. प्रॉपर्टी शुड बी अर्ड बाय यूज ऑफ लेबर. फक्त श्रमाचा उपयोगच करून लेबरचा यूज करून किंवा कुठल्याही प्रकारचं श्रमदान करून किंवा श्रम करून प्रॉपर्टी कमवल्या गेली पाहिजे. इट इन्क्ल्यूड्स लेबर ऑफ हॉर्स आणि स्लेव. याच्यासाठी तुम्ही तुमचे बैल असतील किंवा घोडे असतील, कुठलाही प्राणी असेल किंवा स्लेव जे गुलाम होते त्यांचा उपयोग करून जी प्रॉपर्टी कमवली जाते त्याचं समर्थन केलं आहे. प्रॉपर्टी शुड नॉट बी अर्न बाय फोर्स अँड फ्रॉड. लॉक म्हणतो जी कुठली तुम्ही प्रॉपर्टी अर्न करणार ती श्रमाच्या मार्गाने असली पाहिजे. ती फोर्स आणि फ्रॉड म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही फ्रॉडने मिळवत असाल किंवा धोका करून मिळवत असाल तर त्याचा काही अर्थ नाही किंवा त्या प्रॉपर्टीचं समर्थन लॉक करत नाही. मग दुसरा जो सिद्धांत आहे प्रॉपर्टीचा किंवा लिमिटेशन्स आहेत तो आहे स्पॉइलेज लिमिटेशन. म्हणजे काय तर नुकसान मर्यादा. गॉड हॅज गिवन प्रॉपर्टी टू एन्जॉय नॉट टू स्पॉइल इट. आपल्याला जी कुठली मालमत्ता देवाने दिली आहे ती एन्जॉय करायसाठी दिली आहे, ती स्पॉइल करायसाठी नाही दिली आहे, त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. नो वन शुड डिप्राईव्ह द अदर फ्रॉम अर्निंग प्रॉपर्टी. एखाद्याला दुसऱ्यांना त्या प्रॉपर्टी कमवायच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा अधिकारही कोणाला नाही. प्रत्येकाला प्रॉपर्टी कमवण्याचा सारखाच अधिकार आहे. अशा प्रकारे मालमत्तेच्या अधिकारावरती 3 लिमिटेशन्स लॉकने ठेवलेले आपल्याला दिसतात. रोल ऑफ स्टेट विथ रिस्पेक्ट टू राईट ऑफ प्रॉपर्टी. मग इथे राईट टू प्रॉपर्टी तर आहे, मालमत्तेचा अधिकार आहे. मग इथे राज्याचा काय कारभार आहे, राज्य काय करेल अशा वेळेस. मग द सोल पर्पज फॉर विच मॅन हॅज क्रिएटेड स्टेट इज प्रिझर्वेशन ऑफ प्रॉपर्टी. मग लॉक म्हणतो की इथे फक्त राज्याचं एवढंच काम आहे की संरक्षण करणे त्या प्रॉपर्टीचं जी माणसाने कमवली आहे. म्हणजे राज्याने कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप करायचा नाही, कोण काय करेल, कसं करेल, कशी कमवेल. राज्याचं काम फक्त एवढं आहे की त्यांनी त्या प्रॉपर्टीचं संरक्षण करायचं. लॉक हॅज गिवन थेअरी ऑफ नाईट वॉचमॅन स्टेट. राज्याला इथे लॉक नाईट वॉचमॅन जे रात्रीचे वॉचमॅन जे काम करतात फक्त पहारा देण्याचं किंवा संरक्षण करण्याचं एवढंच काम राज्याचं आहे असा सिद्धांत, हा नाईट वॉचमॅनचा सिद्धांत जो आहे तो लॉकने मांडला आहे. द ओनली रोल ऑफ स्टेट इज टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर फॉर द सेक ऑफ प्रिझर्वेशन ऑफ प्रॉपर्टी विच इन्क्ल्यूड्स राईट टू लाईफ अँड लिबर्टी. मग लॉक म्हणतो की काय रोल आहे फक्त राज्याचा तर कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करणे, कायदा आणि सुव्यवस्था समाजात तशी ठेवणे. फॉर सेक ऑफ प्रिझर्वेशन ऑफ प्रॉपर्टी म्हणजे संरक्षण करणे आपल्या प्रॉपर्टीचं. त्याच्यामध्ये मग जीवनाचंही संरक्षण आलं आणि स्वातंत्र्याचंही. कारण आपण आधीच बघितलं की जेव्हा लॉक प्रॉपर्टीचा उल्लेख करतो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक माणसाच्या जीवनाचा आणि स्वातंत्र्याचाही समावेश होतो. स्टेट इन लॉक इज नॉट अ नेसेसिटी ॲज इन हॉब्स. म्हणजे हॉब्समध्ये जसं आपल्याला राज्य पाहिजेच अशा प्रकारे लॉक समर्थन करताना दिसत नाही. स्टेट इज जस्ट टू रिमूव्ह इनकन्व्हिनियन्सेस इन स्टेट ऑफ नेचर इन लॉक.
निसर्ग अवस्थेमध्ये ज्या गैरसोयी होत्या फक्त त्यांचा नाश करण्यासाठी राज्य आहे. बाकी लॉकमध्ये आपल्याला राज्याचा एवढा काही गोष्टी इम्पॉर्टंट दिसत नाहीत. सिन्स लॉक हॅज जस्टिफाईड ॲब्सोल्यूट राईट टू प्रॉपर्टी, ही इज नोन ॲज स्कॉलर ऑफ पजेसिव्ह इंडिव्हिज्युअलिझम. तर लॉकने सरळ ॲब्सोल्यूट राईट टू प्रॉपर्टी म्हणजे राईट लोकांना मालमत्तेचा ॲब्सोल्यूट अमर्यादित अधिकाराचं समर्थन करताना आपल्याला लॉक दिसतो. इन कंटेम्पररी टाइम्स रॉबर्ट नोझिक हॅज रिवाइव्ड द आर्ग्युमेंट ऑफ लॉक इन इज एन्टायटलमेंट थेअरी ऑफ जस्टिस. मग लॉकचे जे विचार आहेत किंवा त्या गोष्टी आहेत समकालीन काळामध्ये आपल्याला रॉबर्ट नोझिक याच्या कामामध्ये ते दिसतं. त्याचं काम कुठलं आहे किंवा त्याचं जे पुस्तक आहे त्याने जे वर्क केलं आहे त्याचं नाव आहे थेअरी ऑफ जस्टिस. अकॉर्डिंग टू नोझिक मिनिमल स्टेट इज इन्स्पायरिंग अँड राईट. जर समकालीन काळामध्ये आपल्याला लॉकच्या सिद्धांताचं समर्थन करणारा कुठला थिंकर दिसत असेल तर त्याचं नाव आहे रॉबर्ट नोझिक. त्यांनी पण नाईट वॉचमॅन स्टेट किंवा मिनिमल स्टेट या गोष्टीला इन्स्पायरिंग आणि बरोबर ठरवलेलं आहे. लॉक ऑन टॉलरेशन, माणसाची जी सहनशक्ती असते किंवा सुशिकपणा जो आहे त्याच्याबद्दल लॉकचे काय मत आहे. इन इज एसे एंटायटल्ड कन्सर्निंग टॉलरेशन, त्याचा एक एसे लिहिला होता लॉकने, त्याचं नाव होतं कन्सर्निंग टॉलरेशन. लॉक हॅज गिवन हिज व्ह्यू ऑन टॉलरेशन. मग त्याने त्याच्यावरती सोशिकपणाचे जे तत्व आहेत त्याचं मांडणी केली आहे. लॉक सजेस्ट दॅट स्टेट शुड फॉलो द पॉलिसी ऑफ टॉलरेशन टुवर्ड पर्सन फॉलोईंग डिफरंट रिलिजन. लॉक इथे राज्याला सल्ला देतो की राज्यांनी काय करायला पाहिजे की जे लोक आहेत विविध रिलिजनचे असतात, वेगवेगळ्या धर्मातले असतात, ते त्यांचे धर्म फॉलो करत असतात, तर तिथे राज्याने सहनशक्ती ठेवावी, उद्रेक नाही किंवा राज्याने स्वतःचा एका धर्म असा रिप्रेझेंट करणं चुकीचं आहे. त्यांनी सहनशक्ती ठेवली पाहिजे किंवा सुशिकपणा असला पाहिजे राज्यामध्ये विविध धर्मांप्रती. इथेच आपल्याला लॉक धर्मनिरपेक्षतेचं समर्थन करताना दिसतो. अनलाईक हॉब्स हू ब्रिंग्स इवन रिलिजियस मॅटर अंडर स्टेट. मग आपण बघितलं की हॉब्सने धर्माला पण राज्याच्या अंडर आणलं होतं, त्याच्यामुळे त्याचे ग्रंथ जो होता लिव्हियाथन तो जाळला गेला होता. लोकांनी बऱ्याच प्रकारे विरोध केला होता हॉब्सचा. पण लॉक म्हणतो की या संस्थेला तुम्ही कम्प्लिटली डिफरंट ठेवा शासन संस्थेपासून. त्याच्याबद्दल शासनाने थोडंसं सहनशक्ती ठेवली पाहिजे. लॉक वॉन्ट्स टू कीप रिलिजियस मॅटर आउटसाइड द स्कोप ऑफ स्टेट. राज्य संस्था आणि धर्मसंस्था हे कम्प्लिटली डिफरंट गोष्टी आहेत लॉकचं असं म्हणणं आहे. तर या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या पाहिजे. याचाच अर्थ लॉक असं म्हणतो की धर्माने राज्यात हस्तक्षेप करायचा नाही आणि राज्याने धर्मात हस्तक्षेप करायचा नाही. फ्रीडम ऑफ रिलिजनबद्दल लॉक बोलतो. ॲज फार ॲज रिलिजन इज कन्सर्न्ड मॅन शूड हॅव कम्प्लीट फ्रीडम बिकॉज मॅटर ऑफ सोल गॉड डझंट अपॉइंट मॅजिस्ट्रेट. लॉक म्हणतो की रिलिजन जे स्पेअर आहे तिथे माणसाला तुम्ही कम्प्लीट स्वातंत्र्य द्या, त्याला करू द्या, त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत. राज्याने त्याच्या धर्माच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायचा नाही जोपर्यंत धार्मिक गोष्टी राज्यात हस्तक्षेप करत नाहीत. ही डझंट सजेस्ट टॉलरेशन टुवर्ड्स ॲथेइस्ट बिकॉज ॲथेइस्ट कांट बी ट्रस्टेड अकॉर्डिंग टू हिम. ही जी सहन करण्याची जी वृत्ती आहे राज्याची ती निरीश्वरवादी जे लोक आहेत त्यांच्याप्रती बिलकुल राज्याची नसली पाहिजे. कारण निरीश्वरवादी जी लोकं असतात किंवा ॲथेइस्ट लोक जे असतात त्यांच्यावरती ट्रस्ट केल्या जाऊ शकत नाही असं लॉक म्हणतो. ह्या लोकांबद्दल तुम्ही सोशिकपणा नाही दाखवला पाहिजे. प्रॉमिसेस, कोनेंट्स किंवा ओथ्स विच आर बॉन्ड्स ऑफ ह्युमन सोसायटी कॅन हॅव नो होल्ड अपॉन ॲथेइट्स. ॲथेइस्ट म्हणजे जे लोक कुठल्याच धर्माचं पालन करत नाही. मग त्या लोकांसाठी शपथ किंवा करार किंवा कुठलेही बंधन या कुठल्याही गोष्टी महत्त्वाच्या नसतात. त्याच्यामुळे लॉक म्हणतो की तुम्ही त्या लोकांवरती बिलकुल विश्वास ठेवू नका किंवा त्या लोकांबद्दल तुम्ही सहनशक्ती ठेवू नका असं राज्याला आपल्याला गाईडलाईन करताना आपल्याला लॉक दिसतो. लॉक्स थेअरी ऑफ रिव्होल्युशन. लॉकने जी थेअरी मांडली आहे रिव्होल्युशनची किंवा विद्रोह करण्याची, क्रांती करण्याची, ती आपण बघूयात. मग रिव्होल्युशन इन लॉक इज जस्ट पीसफुल चेंज. तर काय आहे लॉकच्या मते क्रांती? मग एक शांततामय बदल आहे. सिन्स मॅन इज रॅशनल, माणूस एक बौद्धिक प्राणी आहे, त्याच्यामुळे नो नीड ऑफ व्हायलन्स, हिंसा वापरण्याचा काहीही गरज नाही आहे. माणूस बौद्धिक असल्यामुळे तो शांततामय पद्धतीने सुद्धा बदल घडून आणू शकतो, त्याच्यामुळे कुठलीही हिंसा वापरण्याची गरज नाही असे लॉकचे मत आहे. मग कंडिशन्स काय असल्या पाहिजे रिव्होल्युशनसाठी किंवा क्रांती आणायची आहे? वेन गव्हर्नमेंट डज नॉट ॲक्ट ॲज पर द विश ऑफ ट्रस्टी. आपण बघितलं की लोक विश्वस्त मेंबर आहेत त्या ट्रस्टचे, जी संस्था आहे त्याचे मेंबर आहेत. मग त्याच्या मेंबर्सच्या मतानुसार म्हणजे लोकांच्या मतानुसार जर सरकार काम करत नसेल किंवा त्यांच्या अगेन्स्ट काम करत असेल तर त्यांना विद्रोह करण्याचा अधिकार आहे.
किंवा एक्झिक्युटिव्ह जे आहेत, जे कार्यकारी लोक आहेत, ते जर सरकार चालू देत नसतील तेव्हासुद्धा लोक विद्रोह करू शकतात. वेन एक्झिक्युटिव्ह डज नॉट रूल अकॉर्डिंग टू लॉज मेड बाय लेजिस्लेचर, लोक विद्रोह करू शकतात जेव्हा अधिकारी लोक जे आहेत ते कायद्याचं पालन नसतील करत किंवा कायदे फॉलो नसतील करत. ज्या पद्धतीने कायद्याने रूल करायला सांगितलं, राज्य करायला सांगितलं, त्या पद्धतीने जर राज्य होत नसेल तर लोक विद्रोह करू शकतात. वेन गव्हर्नमेंट पुट्स पीपल अंडर फॉरेन रूल, पीपल हॅव राईट टू रिवोल्ट. लॉक म्हणतो की तुमचं शासन जे आहे किंवा तुमचं सरकार जे आहे ते जर तुम्हाला फॉरेन रूल किंवा दुसऱ्या राज्याच्या अंडर करत असेल तर तुम्ही त्याच्या विद्रोह करू शकता. हा सगळा शांततामय बदलाचा, क्रांतीचा जो शांततामय पद्धत आहे क्रांतीची, हे सगळे जे मतं लॉकचे तयार झालेत, या सगळ्या गोष्टींवरती त्या काळात होणाऱ्या ग्लोरियस रिव्होल्युशनचा प्रभाव लॉकच्या विचारांवरती आहे. मग हे ग्लोरियस रिव्होल्युशन काय ते आपण बघू. पार्लमेंट इन इंग्लंड डिड नॉट वॉन्ट जेम्स टू जो होता, जेम्स टूज कॅथलिक सन टू ॲझ्युम द थ्रोन. जेम्स टूचा जो कॅथलिक सन होता, कॅथलिक पोरगा जो होता जेम्स टूचा, तो गादीवरती येणार होता राजाच्या. तर पार्लमेंट जी होती त्या काळात इंग्लंडमधली, त्यांना तो पाहिजे नव्हता. मग पार्लमेंट इन्व्हायटेड जेम्स प्रोटेस्टंट डॉटर मेरी अँड हर हजबंड द डच लीडर विल्यम ऑफ ऑरेंज टू रूल इंग्लंड. मग तिथे जी पार्लमेंट होती त्या काळात, आपल्याला हा जो वाद आहे ग्लोरियस रिव्होल्युशनचा, हा कोणाकोणामध्ये दिसतो, तर तिथल्या संसदेमध्ये, पार्लमेंटमध्ये इंग्लंडच्या, आणि तिथल्या राजामध्ये. तर जेम्स टूचा कॅथलिक सन जो होता तो पॉवरमध्ये येणार होता. पण पार्लमेंटने काय केलं की तिची जी मुलगी होती प्रोटेस्टंट मेरी म्हणून, तिला आणि तिच्या हजबंडला विल्यमला राज्य करायला आमंत्रण दिलं. आणि मग आता पर्याय काय राहिला, जेम्स टूचा मुलगा राज्य करणार होता, त्याच्यामुळे जेम्स टू अँड हिज फॅमिली, आता हे सगळे आल्यामुळे जेम्स टू आणि त्याची फॅमिलीने काय पर्याय निवडला, तर बिना काही शांततेच्या मार्गाने ते इंग्लंड सोडून चालले गेले. त्याच्यामुळे तिथे ऑटोमॅटिक शांततेच्या पद्धतीने क्रांती झाली. या सगळ्या गोष्टीला ग्लोरियस रिव्होल्युशन आपण म्हणतो. ह्या सगळ्या गौरवशाली क्रांतीचा परिणाम लॉकच्या विचारांवरती झालेला आहे. याच्या कम्प्लिटली अगेन्स्ट परिस्थिती हॉब्स जेव्हा त्याचे पॉलिटिकल थॉट मांडत होता ती इंग्लंडमध्ये होती. त्याच्यामुळे त्याचे विचार कम्प्लिटली आपल्याला काही बाबतींमध्ये लॉकपेक्षा वेगळे दिसतात. अर्थ प्रोव्हाइड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. निसर्गाने आपल्या सगळ्यांची भूक जी आहे ती पूर्ण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी बनवलेल्या आहेत. तुमची जर भूक असेल तर ती तुमची पूर्ण होण्यासाठी निसर्गाने बऱ्याच गोष्टी बनवलेल्या आहेत. तेवढं समाधान मानण्यात तुमचं असतं. पण तुम्ही जर ग्रीड करसाल, लोभ करसाल, तर आपल्या या सगळ्या लोभामुळेच आपण आज निसर्गाचा नाश करतो आहे. तर आपण आपल्या निसर्गाची काळजी घ्यावी, यासाठी काम